नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणे येथील आदर्श शेतकरी रामकृष्ण धनराज पाटील हे दरवर्षी आधुनिक पद्धतीने शेती करताना विविध पिकांवर संशोधन देखील करत असतात। त्यांनी स्वतः कपाशीच्या शेतामध्ये मिरचीचे अंतर्गत लागवड करून नवीन प्रयोग शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय। त्यातून गेल्या 50 वर्षांपूर्वीची वडिलोपार्जित परंपरा आजही आपल्या कौशल्यातून साकार करताना दिसत आहेत। त्यात गेल्या 15 वर्षांपासून मिरची, शंकेश्वरी आणि फाफडा गावरान हे वाण स्वतः संशोधनातून लागवड करून विक्री करतात। सदर मिरची रोपाची मागणी नंदुरबार, शहादा, साक्री, धुळे, शिरपूर, जळगाव, नाशिक या संपूर्ण खानदेशासह सुरत, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होते। त्यांचे आजोबा पंडित महादू पाटील, वडील धनराज पंडित पाटील यांची वडिलोपार्जित परंपरा आजही टिकून ठेवली आहे। तेवढ्यावरच थांबले नाही तर मिरची उत्पादनातून ह्या वाणापासून तिखट तयार करून त्याची मोठ्या प्रमाणात खानदेशात व्यापारीसह सर्वसामान्य लोक घरगुती वापरासाठी विक्रीसाठी दरवर्षी साधारणतः 20 क्विंटलहून अधिक विक्री करतात। अशा आदर्श शेतकरी रामकृष्ण पाटील यांना भेटायला अनेक शेतकरी येऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन करत असतात। या वर्षीही मोठ्या प्रमाणात मिरचीची रोपं लागवड केली असून त्यांची विक्री देखील सुरू झाली आहे। डाबली धांदरणे येथील तर होळ शिवारात रेल्वे स्टेशन समोरच्या शेतात ज्या शेतकऱ्यांना रोप हवे असल्यास रामकृष्ण पाटील मोबाईल नंबर 9552781271 ला संपर्क साधावा असे ह्या निमित्ताने आवाहन केलं आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामकृष्ण पाटील। असं गाव आहे डाबली धांदरणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। मी जवळजवळ गेल्या 15 वर्षापासून शंकेश्वरी गावरान आणि जळगाव फाफडा गावरान या मिरचीच्या रोपांचे संवर्धन करीत आहे। संवर्धनच नाही तर मी लागवड देखील या क्षेत्रामध्ये करत असतो आणि या जाती मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या जाती आपण लावल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक चांगलं उत्पन्न या जातीपासून मिळत आहे। आणि आपण बघत आहात की मिरचींवर काही रोग येतो, बुरशी येतो, तर या जाती जर आपण लावल्यात तर याच्यावर कुठल्याही प्रकारच्या जास्त रोगाचा प्रादुर्भाव येत नाही। या मिश्र पिकामध्ये या जाती लावल्या गेल्या पाहिजे। मी दरवर्षी कापसामध्ये लावत असतो आंतरपिकामध्ये। त्याच्यामुळं जे वातावरणामध्ये जे बदल असतात, हवामानमुळे ज्या मिरचीच्या पिकावर रोग येत असतो तो येत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये उत्पन्न घेता येत असतो। मी दरवर्षाला 1 एकरभर माझं मिरचीचं रोप मी विक्री करत असतो। शेतकरी इथं येतात, रोप घेऊन जातात आणि माझ्याकडून काही मार्गदर्शन लागलं तर मी त्यांना ते करत असतो। आजही माझ्याकडे बरेच शेतकरी आज आले होते, त्यांनी देखील आज बुकिंग केलेली आहे। आणि या मिरचीच्या पासून मी स्वतः तिखट विकत असतो। एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं तिखट मी स्वतः घरी तयार करतो आणि माझ्या पूर्ण नंदुरबार, साक्री, शिरपूर, सुरतपर्यंत माझं तिखट हे जात असतं। होम डिलिव्हरी मी करत असतो। तर मी एक संदेश देऊ इच्छितो की शेतकरी बांधवांना आपल्या पिकामध्ये, कापूस पिकामध्ये जर मिरची लागवड केली तर चांगल्या प्रकारे आर्थिक नफा हा आपण साधू शकतो। आणि खरं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये या मिरचीला जास्त काही रासायनिक खतं, रासायनिक फवारे लागत नाही। मी या मिरचीला जास्त शेणखताचा वापर करत असतो। जे कुजलेलं शेणखत असतो ते मी प्रामुख्याने याला देत असतो। जास्त कुठलाही रासायनिक फवारा म्हणा किंवा खतं म्हणा याला जास्त लागत नाही। आणि ही म्हणजे परंपरा आहे आमची। 50 वर्षापासून माझे आजी आजोबा लावत होते आणि तीच परंपरा आमच्या आईवडिलांनी राखली। त्याच्यानंतर मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे की हे दर्जेदार रोप शेतकऱ्यांना कसं मिळेल याचा माझा कलह आहे। मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पीक संवर्धन करणार आहे। तरी ज्या शेतकऱ्यांना जे लागणार असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा। माझा मोबाईल नंबर आहे 9552781271, मुक्काम पोस्ट डाबली धांदरणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। संपादक यादवराव सामंत, शिंदखेडा। नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज।